चंद्रपूरमध्ये कुणाचा महापौर बसणार याची उत्सुकता आता सर्वांना आहे। काँग्रेसकडून महापौर पदासाठी 4 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। शिवसेना युबीटीनं सुद्धा अर्ज दाखल केला आणि त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे। आमचाच महापौर बसणार असा निर्धार भाजपनं केलेला आहे। त्यामुळे चंद्रपूरमध्ये आता कुणाचा महापौर बसणार याची उत्सुकता वाढलेली आहे। के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे बैठक झाली। महापौर हा माझ्या गटाचा राहील, उपमहापौर हा वडेट्टीवारांच्या गटाचा राहील आणि 2.5 वर्षानंतर त्यांचा महापौर होईल आणि माझा उपमहापौर राहील हे त्या ठिकाणी निश्चित झालं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आज फॉर्म भरण्याची तारीख होती। महापौरसाठी मी नामांकन अर्ज दाखल केले, उपमहापौरसाठी त्यांनी नामांकन अर्ज। पहिल्या 2.5 वर्ष तुमच्याकडे असणार आहे महापौर पद? पहिल्या 2.5 वर्ष आमच्या गटाकडे राहील किंवा त्यांच्या गटाकडे राहील असं नाही, म्हणजे वाट्याला जरी गेलं असलं तरी निवडून आलेले सदस्य सगळे आमचे आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे पहिलं महापौर पद राहील। अर्ज दाखल करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे। आम्ही देखील आमच्या 4 उमेदवाराचे अर्ज दाखल केले, पण 10 तारखेला किती अर्ज त्या ठिकाणी राहते आणि किती माघार घेतल्या जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नाही, वाद विषय राहिलेला नाही। आमचे प्रभारी विदर्भाचे एक्स MLA कृणाल चौधरी मध्य प्रदेश आणि विदर्भ के प्रभारी आहे, यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशने आणि दिल्लीने जो निर्णय घेतला तो गटनेता राजेश अरूर आणि प्रतिभा धानोरकर म्हणतील त्याला महापौर म्हणून आज आमच्याकडून कोणीही महापौर पदाचा फॉर्म भरलेला नाही। प्रतिभा धानोरकरांच्याकडून 4 महिलांनी महापौर पदाचा फॉर्म भरलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, गोंधळाची स्थिती सध्या चंद्रपूरमध्ये पाहायला मिळते, कारण चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांच्याच गटाकडून 4 महापौर पदासाठी अर्ज दाखल झालेले आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेनं सुद्धा महापौर पदासाठी अर्ज दाखल केले, तर भाजप सुद्धा महापौर आमचाच होणार असा दावा सुद्धा करते। श्वेता, अगदी बरोबर आहे। शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे सेनेने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि चंद्रपूरचं सत्तेचं समीकरण जे आहे ना ते भाजप किंवा काँग्रेस यांनी नुसतं सुटणार नाही, तर त्यांना प्रत्येकाला जी मदत लागणार आहे ती उद्धव ठाकरे सेनेची लागणार आहे आणि त्यांचं जे सत्तेच्या समीकरणात जे त्यांचे नगरसेवक आहे 6 ते अतिशय निर्णायक ठरणार आहे, कारण की 66 सदस्यांच्या महापालिकेत 34-6 मॅजिक आकडा आहे आणि सत्तेचं समीकरण काँग्रेसकडे 27 आहे, तर भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नाहीये, त्यामुळे प्रत्येकाला उभाटाची प्रचंड अशी गरज आहे। आणि आता जी सगळी लढत जी होत आहे ते काँग्रेस आणि भाजपाने आपले उमेदवार दिलेच आहे, पण त्याचबरोबर गिरे या पण मैदानात उतरलाय महापौर पदाच्या, त्यामुळे एकूणच तिथे लढत जी दिसते ती सध्या तरी तिरंगी आहे। वडेट्टीवार यांनी दावा केलाय की आम्ही 10 तारखेपर्यंत हे संपूर्ण जे समीकरण आहे ते नक्की सोडवू, नक्कीच माघार घेतील असा विश्वास व्यक्त केलाय। जे वरिष्ठ लेवलवर जो निर्णय येईल त्यानंतर हे सगळेजण माघार घेतील असा ते विश्वास व्यक्त करत आहे। पण त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उपमहापौर पदासाठी सुद्धा काँग्रेसकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे आणि ते 2 उमेदवारी अर्जांमध्ये एक अर्ज जो आहे तो वडेट्टीवार गटाचा आहे आणि दुसरा जो अर्ज आहे तो धानोरकर गटाचा आहे। म्हणजे महापौर पदाकरता जे 4 अर्ज आले जे आहेत ते धानोरकर गटाकडून आलेले उमेदवारी अर्ज आहे, पण उपमहापौर पद जसं ठरलं होतं सांगण्यात येत आहे ते धानोरकर गटाकरता नव्हतं, ते वडेट्टीवार गटाकरता होता, पण तिथे सुद्धा धानोरकर गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। अर्थात पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतर काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष राहील, पण आतापर्यंत ज्या पद्धतीने संपूर्ण चंद्रपूरचं महापालिकेचं राजकारण टाळलं गेलं आहे त्यामुळे सहजासहजी इथलं सगळं सत्ता समीकरण बसेल असं चित्र नाहीये। अगदी शेवटल्या क्षणापर्यंत उत्कंठा शिगेला पोहोचलेली असेल। अगदी, त्यामुळे सत्तेच्या या सारीपाठात कोण बाजी मारणार हे पाहणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।